हॅलो एव्हरीवन. आज आपण अल्कोहोल, फेनॉल्स आणि इथर्स या चॅप्टरमधली प्रिपरेशन मेथड पाहणार आहेत. पहा, त्या प्रिपरेशन मेथडमध्ये एक रिॲक्शन येते, हायड्रोबोरेशन आणि ऑक्सिडेशन ही रिॲक्शन येते. पहा, ही इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन आपण समजून घेणार आहे आणि याच्यावरती CETला आलेले क्वेश्चन पाहणार आहे. पहा, ही रिॲक्शन पहा, ही रिॲक्शनमध्ये अल्किन घेतो आपण. पहा रिॲक्टन, आणि याची रिॲक्शन कशाबरोबर करतो आपण? डाय बरोबर रिॲक्शन करतो. आणि अल्किनचे आपण किती घेतो? 6 मॉलिक्यूल घेतो. पहा अल्किनचे, आणि डाय बरोबर रिॲक्शन होतो इन प्रेझेन्स ऑफ THF. THF म्हणजे काय? टेट्राहायड्रोफुरॉन. हा सॉल्व्हंट म्हणून आपण यूज करतो. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये, सेकंड स्टेपमध्ये काय होते? पहा, जो पेरॉक्साईड आहे तो पेरॉक्साईड घेतो आपण, आणि पेरॉक्साईडचे किती मोल घेतो? पहा 3 मोल्स घेतो आपण पेरॉक्साईडचे, आणि इन प्रेझेन्स ऑफ NaOH. पहा, ही रिॲक्शन आपण 2 स्टेपमध्ये करतो. ही झाली पहिली स्टेप आणि ही झाली दुसरी स्टेप. पहा, आपण ही रिॲक्शन आपण डिटेलमध्ये पाहू आपण आता. पहा, आपण काय घेतलं आहे? पहिल्यांदा घेतलं आहे आपण प्रोपीन घेतला आहे. इथं पहा, प्रोपीन घ्या. मग CH3 CH डबल बॉन्ड CH2 हा आपण काय घेतला? प्रोपीन मॉलिक्यूल घेतला. पहा, आणि याची रिॲक्शन आपण कशाबरोबर करणार आहे? डायबोरिन बरोबर करणार आहे. बोरॉन विथ 3 हायड्रोजन्स, हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन, बरोबर. आणि ही रिॲक्शन कशी जाती? ही रिॲक्शन जाती अँटी मार्कोनिकॉप्स रूलने जाते. पहा, अँटी मार्कोनिकॉप्स रूलने. पहा, आपण एक मोल घेऊन त्याच्याबरोबर रिॲक्शन कशी होती हे पाहू आपण. इथं काय घेणार आहे आपण? इथं 3 मोल घेणार आहे. पहा, निम्मे घेऊ आपण आत्ता. पहा, ह्याची रिॲक्शन तुम्ही जर का केली तर अँटी मार्कोनिकॉप्स रूलनुसार ही रिॲक्शन जाते. बोरॉनवरती निगेटिव्ह चार्ज, हे कसे येतं? हे सर्व कसे येतं? पॉझिटिव्ह वाले येतं. हे सर्व पॉझिटिव्ह आहेत. मग अँटी मार्कोनिकॉप्स रूल काय सांगतो? निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू दॅट कार्बन ॲटम हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. जास्तीत जास्त हायड्रोजन ॲटम जिथं असतील तिथं हा अटॅच होणार आहे. मग कुठं आहेत तो जास्तीत जास्त हायड्रोजन ॲटम? तर इथं आहेत, बरोबर. जास्तीत जास्त हायड्रोजन ॲटम कुठं आहेत? इथं आहेत. आणि तुमचा जो राहिलेला जो हायड्रोजन आहे हा कुठे अटॅच होणार? हे हायड्रोजन अटॅच कुठे होणार आहेत? हे लेस नंबरवरती अटॅच होतील इथं. मग पहा, आपण सिम्पली करू ही रिॲक्शन. CH3 CH2 आणि याला अटॅच कोण होणार आहे? बोरॉन होणार आहे. कारण की निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट अटॅच टू दॅट कार्बन ॲटम हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. इथे अटॅच झाला. असे 3 मोल आहेत म्हणून 3 हे होणार. CH3 CH2 आणि इथं बोरॉन अटॅच झाला. परत तिसरा मॉलिक्यूल CH3 CH2 आणि ह्या बोरॉन अटॅच झाला, बरोबर. हा कंपाऊंड तुम्हाला मिळाला. आता याची रिॲक्शन आपल्याला कशाबरोबर करायची? पेरॉक्साईड बरोबर करायची. OH. आणि ह्या पेरॉक्साईडचे आपण किती घेतलेत? पहा, इथं सिम्पल जर का आपण पाहिलं तर आपण इथं घेतले आपण किती? आपल्याकडे किती आहेत? 3 आहेत. हे 3 आहेत म्हणजे आपल्याला कितीची गरज आहे? 3ची गरज आहे, बरोबर. 3 हायड्रोजन म्हणजे हे किती असणार? 3 दुनी 6 असतील, असे 6, बरोबर. 3 दुनी 6 असतील. 3 याच्यावरती अटॅच होतील आणि 3 निघून जातील. मग पहा, आता याच्यामध्ये ही रिॲक्शन जर का तुम्ही केली तर काय होईल? पहा, याच्यावरती कसा आहे? निगेटिव्ह चार्ज आहे हा, आणि ह्या बोरॉन कसा आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. ह्या बोरॉन बरोबर ही कशी होणार? एक्सचेंज होणार. पहा, हा OH इथे अटॅच होईल ह्याच्यावरती, आणि हा बोरॉन ह्या OHला जाऊन अटॅच होईल. मग पहा, ही रिॲक्शन सिम्पलमध्ये CH3 CH2 आणि OH, बरोबर. एक OH अटॅच झाला, दुसरा OH झाला. CH3 CH2 आणि OH, नंतर CH3 CH2 आणि OH. हे 3 OH गेले, बरोबर. आता राहिले किती? 3 OH राहिले. मग हे 3 OH कशाबरोबर जातात? ह्या बोरॉन बरोबर जातात. मग हे बोरॉन प्लस OH किती? 3 राहिले, हे प्लस. आता पहा, तुम्हाला इम्पॉर्टंट काय लक्षात घ्यायचं आहे? इथं जी रिॲक्शनमध्ये तुम्हाला जो कंपाऊंड मिळाला आहे हा कसा मिळतोय? बघा, इथं N मिळाला आहे, बरोबर. मिथेन, इथेन, प्रोपेन, N प्रोपिल अल्कोहोल, N प्रोपाईल अल्कोहोल आहे, बरोबर. अल्कोहोल, N प्रोपिल अल्कोहोल मिळालं तुम्हाला, बरोबर. हा सबस्टिट्यूएंटमध्ये आला आहे का? इथं कुठं? इथं आलं आहे का? नाही. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस मिळतं आहे त्यावेळेस कसं मिळतं आहे? Nमध्ये मिळतं आहे. तुमच्या ह्या कार्बनला अटॅच झालेला OH ग्रुप मिळतो आहे. पहा, आता तुम्हाला क्वेश्चन जो CETला विचारला जातो
हा क्वेश्चन रिॲक्शन कॉम्प्लिकेटेड दिसते बघताना, बरोबर. त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन कसं विचारला जातो बघा आपण. पहा आता ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाते, व्हॉट इज द प्रोडक्ट फॉर्म CH3CH11CH2. म्हणजे हा कोणी, हा आहे प्रोपीन. प्रोपीन. जर का तुम्ही प्रोपीन बरोबर रिॲक्शन केली कशा, ट्रीटेड विथ B2H6. B2H6 म्हणजे काय, हा डायबोरिन आहे. डायबोरिन असं तुम्हाला डायरेक्टली विचारलं, प्रोपीनची रिॲक्शन डायबोरिन बरोबर काय झाली तर काय होईल. लक्षात घ्यायचं, जर का तुम्ही प्रोपीन घेतला तर तुम्हाला इथं कोणता अल्कोहोल मिळतोय, इथं कोणता अल्कोहोल मिळतोय, प्रोपिलच अल्कोहोल मिळतोय, बरोबर. म्हणजे तिथले 3 कार्बन ह्याला फक्त ॲड काय होते, एक OH अटॅच होते, बरोबर. म्हणजे तुम्हाला काय मिळतंय, तुम्ही प्रोपीन घेतला की प्रोपिल अल्कोहोल मिळतंय डायरेक्टली. तुम्ही जर इथं ब्युटीन घेतला, तर इथं तुम्हाला काय मिळेल, ब्युटील अल्कोहोल मिळेल. लक्षात घ्या, इकडं जो घेणार इकडं तेच अल्कोहोल मिळणार. मग तुम्हाला क्वेश्चन जर विचारला असा, जर तुम्ही प्रोपीन घेतलं आणि डायबोरिन बरोबर रिॲक्शन केली तर तुम्हाला कोणता कंपाऊंड मिळेल असं तुम्हाला विचारलं, तर तुम्हाला काय मिळणार, आता इथं प्रोपीन घेतलाय म्हणल्यावर प्रोपिल अल्कोहोल मिळणार. म्हणजे प्रोपीनमध्ये किती कार्बन, 1, 2 आणि 3. म्हणजे बघा हे पहिलंच तुमचं आन्सर आहे, हे तुमचं आन्सर आहे, प्रोपिल अल्कोहोल तयार झाले. आता हिथं बघा, हिथं एक प्रोपिल अल्कोहोल आहे, मिथेन, इथेन आणि प्रोपेन 3 कार्बन. पण हे कसे OH इथे, म्हणजे हे कसे आयसोप्रोपिल ब्रांचिंगमध्ये. तुम्हाला ब्रांचिंगमध्ये कंपाऊंड मिळतो का, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनमध्ये बघा इथं तुम्ही Nमध्ये मिळाला आहे, Nमध्ये. ब्रांचिंगमध्ये मिळाला का नाही, तुम्ही लक्षात ठेवा, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनमध्ये Nमध्ये कंपाऊंड मिळतो, N अटॅच असणार, आयसोमध्ये मिळत नाही. लक्षात आलं. प्रोपीन घेतला प्रोपिल अल्कोहोल येणार, ब्युटीन घेतला ब्युटील अल्कोहोल येणार. लक्षात, हे लक्षात ठेवा. फक्त जास्त रिॲक्शन लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त जो इथं घेणार, प्रोपीन घेतला की प्रोपीन येणार, ब्युटीन घेतला की ब्रोपीन येणार, इथिन घेतला की इथिल अल्कोहोल येणार. लक्षात. चला मग आपण रिॲक्शन समजली असेल तुम्हाला, सिंपल रिॲक्शन आहे. पहा आता नेक्स्ट आपल्याला जी रिॲक्शन पाहिजे ती कोणती, पहा प्रिपरेशन मेथड. आपण पहिले पाहतोय प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल पाहतोय आपण. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल पाहतोय. त्याच्यातली आपण पहिली पाहिली, पहा हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, बरोबर. आता दुसरी आपल्याला काय पाहिजे, पहा H2SO4 बरोबर रिॲक्शन केली तुम्ही, H2SO4 बरोबर कशाची, H2SO4 बरोबर आपण तुम्ही जर का रिॲक्शन केली कशाची, अल्किल हॅलाइडची रिॲक्शन केली तर तुम्हाला काय मिळतं, पहा अल्कोहोल मिळतं, अल्कोहोल. आणि ही रिॲक्शन कशाने जाती, रिॲक्शन जाती मार्कोनिक ऑप्सनी. ही जी आपण पाहिली हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, ही रिॲक्शन जाती अँटी मार्कोनिक ऑप्सनी. लक्षात घ्या, अँटीनी जाते ही मार्कोनिक ऑप्सनी जाते. ही अँटीमध्ये काय, मोर नंबरला आपण काय केलं तर मोर नंबरला काय केलं तर तुमचा निगेटिव्ह पार्ट अटॅच केला होता. ही तर कसा असणार, लेस नंबरला अटॅच असणार. मग पहा ही रिॲक्शन पाहू आपण. आता आपण घेऊ प्रोपीन घेतला आपण, समजा CH3CH डबल बॉन्ड आणि CH2 असा प्रोपीन घेतला आपण. प्लस याची रिॲक्शन आपण कशाबरोबर करणार, H2SO बरोबर, कॉन्सन्ट्रेटेड H2SO बरोबर. मग आपण H2SO बरोबर लिहिताना कसा लिहायचा बघा, HOSO3 असं लिहायचं, SO3. आणि काय राहिलं आता, H लिहिलं आपण इथं. नंतर आपण घेणार एरो, पहा इथं लक्षात घ्या, इथं S आहे हा, पहा H2SO4 झाले. ह्याच्यावर रिॲक्शन केली आपण. आता हा H कसा आहे, प्लस आहे, हा पूर्ण पार्ट कसा आहे, हा निगेटिव्ह पार्ट आहे, ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज असतो तुम्हाला माहिती. मग आपल्याला ही रिॲक्शन कशाने जायची, मार्कोनिक ऑप्सनी जायची. मार्कोनिक ऑप्समध्ये निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजन गोज टू दॅट कार्बन ॲटम हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे हा कुठं जाणार, जिथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम असेल, कुठे आहे, इथं आहे बघा, इथं 1 आहे इथं 2 आहे, बरोबर. म्हणजे एक कसा आहे, लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटमवरती जाणार. म्हणून मग बघा मग रिॲक्शन कशी होणार, पहा CH3CHOSO3 आणि H.
आणि इकडे काय असणार आहे हे. आता इथं CH2 आहे, याचं CH2चं काय होणार CH3 होईल का, कारण की हा जो हायड्रोजन आहे तो इथं जाईल, म्हणून इथं काय होणार CH3 होईल. मग आफ्टर दॅट याच्याबरोबर काय करायचं आपल्याला, हायड्रोलायसिस करायची. मग HOH H प्लस OH मायनस असतो तुम्हाला माहिती. मग बघा आता सिम्पल एक्सचेंज रिॲक्शन होणार, OH मायनस इथं जाणार आणि हा काय होईल हे H बरोबर जाईल, असं सिम्पल. मग पहा CH3 CH3 आणि इथं अटॅच काय होणार आहे OH होईल. सांगा हे कोणतं अल्कोहोल तयार झालं, आयसोप्रोपिल अल्कोहोल तयार झालं, आयसोप्रोपिल अल्कोहोल तयार झाले, बरोबर. आता नंतर राहिलेलं कोणतं आहे, हा इकडं H2SO4 राहील, हा H काय होईल याच्याबरोबर जाईल म्हणजे H2SO4 राहील. आयसोप्रोपिल अल्कोहोल तयार झाला, अल्कोहोल. पहा मग अशी आपण काय पाहिली, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन पाहिली. त्याच्यामध्ये आपल्याला काय तयार झालेलं दिसतोय, N प्रोपिल अल्कोहोल तयार झालेलं दिसतोय, बरोबर, N. मग हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनने तुम्ही जर का रिॲक्शन केली ती अँटी मार्कोनिक ऑप्शन जाते आणि त्याच्यामध्ये N प्रोपिल अल्कोहोल तयार होतो Nमध्ये. आणि जर का तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO बरोबर रिॲक्शन केली कशाची, अल्किल हॅलाइडची, तर तुम्हाला काय मिळतंय पहा आयसोप्रोपिल अल्कोहोल तयार होतोय. दोन्हीमधला फरक लक्षात घ्या, बरोबर. हा आयसो झालाय तयार, हा OH इथं जोडला गेलाय का, नाही, हा इथं मिडलला जोडला गेलाय. आणि ही रिॲक्शन कशी गेली, मार्कोनिक ऑप्सनी गेली, मार्कोनिक ऑप्स. दोन्हीमधला फरक लक्षात घ्या, समजलं हे. पहा मग आता ह्या तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये दोन्ही पण रिॲक्शन दिल्यात. X जी दिली बा X त्यांनी असा कंपाऊंड येतोय, Y जी दिली त्यांनी असा कंपाऊंड येतोय. मग बघा याच्यामध्ये कोणता असा आहे की ज्यांनी आपण रिॲक्शन केली जर तुम्हाला X आणि Y तसा मिळेल. मग आपण X बरोबर बघू, 1 नंबरचा ऑप्शन आपण ट्राय करून बघू. X काय घेतला आपण B2H6 THF आणि H2O2 OH मायनस. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट B2H6ला कसा जातो, हा जातो एंटी, आणि हा कसा आहे मार्कोनिक ऑप्स. मग अँटी मार्कोनिक ऑप्स रूल काय सांगतो, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू दॅट कार्बन ॲटम हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मग हिथं बघा तुम्ही, हिथं हायड्रोजन किती, इथं हायड्रोजन आहे 0, इथं किती, इथं 2 आहेत. जर का आपण B2H6ची रिॲक्शन केली याच्याबरोबर अँटी मार्कोनिक ऑप्सनी, मग तुमचा निगेटिव्ह पार्ट कुठे जाणार आहे, OH मायनस कुठे अटॅच होईल, जिथं मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम असतील, म्हणजे इथं. मग आलाय का हा इथं आलाय बघा, सिम्पल. आणि दुसरी जी सांगितली कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मार्कोनिक ऑप्शन जाणार आहे. मग तुमचं निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजन अटॅच टू दॅट कार्बन ॲटम हॅव्हिंग, इथं वॉटर यूज केले OH मायनस H प्लस, निगेटिव्ह पार्ट कुठे जाणार लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटमवरती. मग लेस नंबर कुठे इथं 0वरती, म्हणजे इथं गेलाय. म्हणजे कोणती रिॲक्शन आहे तुमची, ही रिॲक्शन कोणती आहे, ही आहे H2SO4 बरोबरची, आणि हे आहे THF म्हणजे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनवरती. ही दोन्हीमध्ये फरक लक्षात घ्या, हे 2 प्रोडक्ट तुम्हाला येतात, सिम्पल आहे.